रेडी सिद्ध्या? आता काय एवढ्या थंडीत रेडी? चला प्रवास आमचा चालू. कोलंबी. आत्ता जस्ट माणगावला पोचलो आणि 8:30 झाले. 9:30ची ट्रेन आहे. 1 तास आहे. पण एवढी थंडी होती ना, अक्षरशः हात गारटलेत, पूर्ण वाट लागली. पण पोचलोय. आता इथे नाश्ता करून घेऊ. बाळारामलाच थांबलोय. त्याच्यामुळे हे बघा रस्सावडा मागवलाय. जरा आता मस्तपैकी खातो आणि मग 9:30ची ट्रेन आहेच. सो टाईम आहे आपल्याकडे, खूप निवांत जाऊ. फायनली नाश्ता करून झालाय आणि आम्ही जवळजवळ पाऊण तास लवकर, मग 1 तासच. आता नाश्त्याला 15 मिनिटं गेली म्हणून. पण थंडीने दोघं पण एवढे आकडलोय की काय आमच्या ताकद नाही राहिली. कांदा कसा उतरला? कांदा उतरला हात असा नव्हता होत आमचा, असा पूर्ण हात होत नव्हता. एवढी थंडी आहे. आणि आम्ही बाईकवर आलोय सकाळी 7 वाजता निघून. आणि अजून इथं पाऊण तास थांबायचं. आता चाललोय रेल्वे स्टेशनला, कारण की आपण ट्रेननी चाललोय पुढे. सो आता चला मग रेल्वे स्टेशनला थांबू तिथे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. आपण आता पोचलोय फायनली माणगावला आणि माणगाव रेल्वे स्टेशनला आहोत. इथून ट्रेननी जाणार. 9:30ची ट्रेन आहे. अजून 20 मिनिटं ट्रेन यायला. दिवा पॅसेंजर आहे. पेणला चाललोय. पेणला किशोर आहे ॲक्च्युली, तिकडेच भेटणार आहे. किशोर भेटणार आहे, पण त्याचा फोन आला एवढ्या लवकर का काय निघते? 10:30ला पोचतो बोलतो. आम्ही 12ला पोचणार. 10:30ला पेणला पोचणार आहे. काय करणार आहे देव जाणं. पण नाही पोचणार. नाही पोचणार तो कधीच नाही. शब्द कधीच नाही पडत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय आम्हाला दुमत नाही. पण आता इथनं निघालोय. इथनं एकदा ट्रेन आली की मग लगेच आपला प्रवास चालू होईल आणि मग 12पर्यंत आपण पेणला पोचू ॲज एक्सपेक्टेड. पण नंतर तिथे काय काय आहे ते तुम्हाला दाखवेनच. हे बघा किती सुंदर नियमांचं पालन केलंय कोणीतरी. हा, इथे लिहिलंय गुटखा पान खाऊन भिंतीवर थुकू नये. बरोबर नेम मारलाय सिद्ध्या त्याच्यावरच. त्याच्यावरच म्हणजे त्याची हाईट पण एवढी मेंटेन, म्हणजे किती तो इंटेन्शनली थुकलाय बघ ना. हा, किती इंटेन्शनली एखाद्याने थुकावं. अरे देवा, काय कठीण आहे बाबा. जवळ अर्धा तासानंतर आपली ट्रेन आता आली आहे. आता म्हणजे अनाऊन्समेंट झाली आहे, पण अजून आलेली नाहीये प्लॅटफॉर्मवरती. अर्धा तास वेट करायला लागलाय. असं वाटत होतं थोडं जर अर्धा तास झोपलं असतं तर बरं झालं असतं घरी लवकर येण्यापेक्षा. एवढा सकाळी थंडीत काय टाकलं स्टेटसला? काय वे टू आपली मुंबई. यशचा मेसेज काय आलाय? यशचा मेसेज आहे काय ते कॅप्शन? हो, त्याने टाकलंय वे टू मुंबई. हा, आणि आम्ही उतरणार पेणला. काय म्हणजे किती, पण नाही, पण तू जाणार आहेस मुंबईला? जाणार आहे, पण तो कॅम्प झाल्यावरती जाणार आहे. पण आता बहुतेक येते ट्रेन. आम्ही आता ट्रेनचीच वाट बघतोय. आल्याच्या नंतर लगेच मग इकडून सुप. चला फायनली ट्रेन आलेली आहे. लांब राहा. आईला जवळ आहे ना. 40 मिनिटं लेट आले सिद्ध्या. 40 मिनिटं पोचतोय तरी काय टायमात असते, नंतर पकडते स्पीड. सो चला, ट्रेन तर आली आहे. आता आम्ही लगेच निघतो इथून. मला बसायला पण जागा भेटली आहे. सिद्ध्या तिथे बसलाय आणि मी इथे बसलोय. त्याच्यामुळे आता बसायला सुद्धा आम्हाला जागा भेटली. आता फक्त 12-12:30 पर्यंत पेणला पोहोचू आणि मग त्याच्यानंतर मग तिथे गेल्यावरती किशोर पण भेटेल ना सिद्ध्या. हो, आणि मग यश वगैरे पण मिळेल. कंपनी नाही पाहिजे, पथक नाही पाहिजे. पण थोड्या फायनली पेणला पोचलोय. ट्रेन लेट होती पण तिने एक्झॅक्ट टाइम मध्ये पोहोचवलाय. डिस्टन्स कव्हर केलाय आणि पोचलोय आम्ही. फक्त जो आम्हाला इकडे जरा विंडो तीच आहे हो सिद्ध्या. जिथं बसलो होतो ना तिथं जे 2 होते, एक त्या खालच्या काकी आणि एक वरचे ते आजोबा, नुसते खात होते नुसते. आम्ही आल्यापासून, आम्ही तर नाश्ता करून आलेलो, आम्हाला काय खायची इच्छा नव्हती. त्या आल्या पहिली चायनीज भेळ, वडापाव, त्यानंतर केळी, चहा, शेंगा. हा, नुसते सुटलेल्या. वरचे काका पण ऐकत ना, फुल जुगलबंदी चालू आहे. हे खाताय ते खाताय नुसती भाई. ते वरचे काका तर 4-5 भेळ खाल्ले त्यांनी. परत काहीतरी खातात. आता बसलोय बसताना ते कानात नुसते ना ते ह्यांचे फेरीवाल्यांचे आवाज घुमायला लागले. आता केळी घ्या कधी उतरत होता. एक आहे ना अजून नागोटण्याला आहे. हो, जर हा नसतंय ना, मी डायरेक्ट उठायला दिव्यात होतो. डायरेक्ट उठायला दिव्यात गेलेलो, झोपलेलो ना. चला आता किशोर आला इथे.
इथे म्हणजे तो बसलाय मला वाटतं डेपोमध्ये. आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. आता निघतो इथनं भेटून. मग काय करायचं मला वाटतं यशकडेच जाऊ पहिलं, फ्रेश वगैरे हो आणि मग आपल्या लोकेशनला जाऊ. बघा फायनली किशोर आलेला आहे. तर काय करायचं चाललो आम्ही जायला चाललो. काय करशील आता ट्रेन आली. आम्ही कधी होता डेपोत बसलोय. तुम्ही डेपोत मग अरे बापरे हात मिळव जामा. चल करा. अरे काय बघत नाही काय नाही. काय आता आपला कसं काय आपल्या बघू अजून यायला कोण नाही आला. आपण फुकट पाहुणे दिसतोय रे. जे 2 अनमोल रतन आलेत भाई. काय डायरेक्ट सीधा बँक से काय काय आलं काय बोलला लावली. चला आता फायनली आले 2 जण. आता निघतो जरा, कारण का आपल्याला टायमिंग कितीचा आहे एक्झॅक्ट माहित नाही, पण आपण लवकरच निघू. अरे देवा बास 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 मोडशील त्याला. अरे हो हो आम्ही पोचलो यशच्या घरी. आई शपथ. अरे आता दिसतात आता आमचं काय चाललंय. पण आम्ही पोचलोय आता आणि लगेच फ्रेश होऊ आणि मग आपल्याला लगेच निघायचं पण आहे. त्यामुळे लवकरात लवकर सिद्ध्या तू पण लगेच निघ भाई. हा स्टेटस बघत होतो. हा अरे आता रिअली हे बघा ह्या वेळेला पण आईस्क्रीम दिली आहे यशनी. फक्त मला जरा टॉन्सिल दुखते माझं, त्यामुळे मला खाता नाही येणार. होममेड गेल्या वेळेला पण खाल्ली होती. सेम फ्लेवर होता ना यश. सेम फ्लेवर होता मँगो. भाई भारीच असते. एकाची ठेवून गेलाय तिथे, पण तो गेला वॉशरूमला. नाही तेवढीच येते ती. तेवढीच खायला लागते. आणि का आता काय बाबा खा आता. तुझं पण टॉन्सिल दुखेल वाटतंय. बोल नाऱ्या नाही तर पण. अरे दर्पण चांगली होती. फक्त विषय एवढा की जाम गार आहे रे. गार जाम प्रचंड गार. म्हणून तर मला नाही तू फ्रेश हो भाई. फ्रेश होतोय. नाही कापला तुला. तू असं का म्हणजे कापला तुला. किशोर तू बाजूची काय घेतलीस. अरे का मी घेतली होती ती घे ना. तू घेतली ती ठेवली तुला. अरे मला नको. मी खाईन ना ती. याला मी पासपोर्ट साईज घेतलाय. जर फुल साईज घेतला तर हा काय होईल त्यासोबत. ओढू काय कॅमेरा खाली ओढू काय ओढू खाली. चल फ्रेश हो पटकन. तुम्ही हे बघताय फेस वॉश लावताय ते. तिकडे इथून देऊ नको. जाईना पाणी जाईना. काय उगच अरे तू इकडचं या. त्याला एक म्हणजे बाहेर येतं लाकडी काय म्हणतात त्याच्यात बकेटमध्ये ते हे टाकायचं आणि वरती त्याला पॅक करायचं. त्याला दांडी येते ती आणि ते घुसळायचं. किती वेळ जोपर्यंत घट्ट येत नाही हाताला. एकदा घट्ट यायला लागलं ना किंवा समजतं की असेल हँडल असेल. हे बघा जी आईस्क्रीम आता खाल्ली नाही या लोकांनी ती याच्यामध्ये बनते. जसे तुम्हाला गेल्या पण ब्लॉगला दाखवलं आपण. लाकडाचा दाखवलं. लाकडाचा खालती आहे ना. हे जो मेन पॉट आहे ते लाकडाच्या याच्यात बसवायचं आणि बाजूनी बर्फ लावायचं. बर्फ मीठ वगैरे टाकायचं. सो हे अशी आईस्क्रीम बनते आणि होममेड आईस्क्रीम आहे. किती पण खा त्याला काही नाही. फक्त टॉन्सिल दुखत असेल तर खाऊ नका. सिद्ध्या चल ब्रो. एवढी कशी काय लेवल वरती पाण्याची. आयश पाण्याची लेवल एवढी वरती कशी काय रे. जात बाजूला चालू आहे हा. ना 24 तास पाणी चालू असतं तरी. हो तरी आजूबाजूला फुल कन्स्ट्रक्शन चालू आहे तुमच्या इथे भाई. हो चायला कमाल आहे हो भाई. पूर्ण लेवल पण पाण्याची एवढं मोठं. मस्त गार्डन आहे. चिल आहे एकदम. तो जो आईस्क्रीमचं तुम्हाला म्हणतो ना लाकडी पट्टोय बघा हे इथे होममेड. गणपती बाप्पा. एवढा सायलेंट होता ना विषय. एवढा गाण सायलेंट. मला एकविरेला निघायला विमानात बसलाय. मग काय नाही फायनली निघालोय आम्ही. आणि आता फक्त आता एक चांगलं काय आहे की गेल्या वेळेला जिथे कॅम्प होता ना किशोर तिथेच ह्या वेळेला पण कॅम्प आहे. हा काय तोंडात भरतोय कॅमेरा. आम्ही आलोय
आता फक्त जरा स्टार्टर खातोय आणि मग लगेच जेवून निघायचं आहे, बिकॉज आपल्याला तिथे लवकर सेशन उरकून परत आपल्याला रिटर्न पण निघायचं आहे. हा किशोर? चना गार्लिक खाऊन रिटर्न निघायचं आहे. जेवण आलेलं, जेवण टाकायचं राहिला जो हे बघा. आम्ही मागवलेला मुर्ग मुसल्लम आणि आता डाळ खिचडी, आपला जिरा राईस आणि दाल मागवले, दाल तडका. आणि तिकडे पण आमचे व्हेजवाले गँग बसले, ते 3 व्हेज आम्ही 3 नॉनव्हेज. सो जेवायला पण झालंय. आता फायनली निघतोय आम्ही. हे बघा आता निघालोय आणि डायरेक्टली तुम्हाला आता कॅम्पच्या ठिकाणी भेटतो. पेंट कॅम्पला आम्ही गेल्या वेळेला पण आलेलो, पण मी खरंच सांगतो आतापर्यंत जेवढे आम्ही कॅम्प केलेत, खूप सारे जेवढे कॅम्प केलेत ना, त्यापैकी सगळ्यात बेस्ट डेस्टिनेशन असलेलं हे कॅम्प आहे. आणि खूप पीस आहे, सावली आहे, मस्त तळा आहे बाजूला, या सगळ्या गोष्टी आहेत. पण खूप सुंदर जागा आहे. अशा ठिकाणी कॅम्प असेल ना तर काय मजा येईल. आम्हाला नाही लाभलं एवढ्या सुंदर जागेवरती कधी राहणं. कुठल्या ना कुठल्या तरी अशाच गावामध्ये, रिमोट एरियामध्येच होतो आपण, पण आहोत आता काय. पण इथे आलोय, पण आपल्या त्या ह्याच्या ठिकाणी पण आपल्याला या लोकेशन बघायला मिळतात. हा सिद्ध्या काय किशोर काय बोलायचं? आई ग, तुझं काय ट्रकचं किती ट्रॅफिक आहे रे सिद्ध्या? किशोर तुला काय ना तोंड फुटला रो. फायनली लेक्चर चालू झालं आहे आणि लेक्चरचा जवळजवळ शेवटच आहे. म्हणजे आता फक्त 30% आपलं सेशन राहिलं आहे की सगळेजण प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या स्ट्रीट प्लेचं, जसं आम्ही सांगितलं आहे. पण एवढं सुंदर लोकेशन आहे ना की मी गेल्या वेळेला कॅम्पला पण म्हणालो होतो की आत्तापर्यंत एवढे NSSचे कॅम्प झाले, पण अशी लोकेशन कुठेच भेटली नाही की जी एवढी पीसफुल मठासारख्या ठिकाणी असेल आणि एवढं सुंदर समोर तळं असेल. त्याच्यामुळे लयच भारी लोकेशन आहे. सो खूप आवडली मला तर, खूप आवडली. आम्ही ब्लॉग पण करतोय. आमच्या टोटल निघण्यापासून आमचं डेली ब्लॉगिंग चॅनल आहे आम्ही स्ट्रगलर म्हणून, ते बघाच तुम्ही. ठीक आहे, पण तुम्हाला सेशन कसं वाटलं? चला फायनली आम्ही आता कॅम्प करून आलोय आणि जबरदस्त झाला, नेहमीसारखाच कॅम्प झालाय. सेशन एकदम कडक झाले, फायर एकदम. आता पब्लिक सगळं आम्ही आता परत एकदा आम्हाला सगळे आता येतात ड्रॉप करायला रेल्वे स्टेशनला. सिद्ध तू चाललाय मुंबईला ना? मी सध्या मुंबईला चाललाय आणि किशोर आणि मी चाललोय श्रीवर्धनला, मसळ्याला. हा तेच ते, म्हणून तिथे चाललोय. आता बघू कसं काय आता जाता येता, पण प्रवास चांगला होतो आपला. तुला पुढची गोष्ट सांगतोय, तुला श्रीवर्धनला जायचंय, मला खर्चला जायचंय, गाडी तुझ्याकडे आहे. हे किशोर तू बोलवशील कुणाला तरी, अजिबात नाही. सिद्ध्या तुम्ही तुमचं बघा गाडी. इच्छा गावात फक्त एवढाच आहे की मी घरी गेल्यावर मला गाडीत पेट्रोल पाहिजे. मी कुणाला सोडणार नाही, मी डायरेक्ट सरळ जाणार आहे. बाकी गेला उडत. ठीक आहे, अरे सकाळी थंडीने कांदा नव्हता उचलता येत. काय बाबा, ठीक आहे, मला मसळ्यात सोड, मी जाईन लोलत. मी काय त्यापेक्षा इथंच थांबलो असतो तर नको, मी सोडीन. हे 3 टळ्याने फुलं द्या. सिद्ध्या बाय बाय. सिद्ध्या काय ना एसटी गेली ना, भरपूर रिलायन्स गेली गाडी, कंपनीची गेली गाडी. निघतोय. हो निघतोय. सिद्ध्या कामावर झाला काय? अरे देवा, एवढा महाग बजेट काय? ओला 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 एवढं बजेट नाही कुठे. अरे तिथे जाऊ शकतो सिद्ध्या. चलो बाय. बाय बाय सिद्ध्या. चल हात नीट बघ, हात नीट बघ. सावकाश जा रे. रत्नागिरी पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. रत्नागिरी पैसेंजर थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. ऐकलं? रत्नागिरी पैसेंजर इज अराइविंग. रत्नागिरी आहे, गोव्याला जायचं ना? हो, तीच पुढे मार्गाला तीच जाते ना. फायनली आता प्लॅटफॉर्मला आलोय आणि ट्रेन पण थोड्याच वेळात तिथे पोहोचेल. मग बसू, मग ती गावठी केळी घेऊ आपण. बसून गावठी केळी घेऊ. आपण ना झोंब्या करायच्या, मुद्दाम झोंब्या करायच्या. हा, लोकांना जमा केलं की लगेच पथनाट्य चालू. चला आता आपण ट्रेन मध्ये भेटू कदाचित. चला फायनली ट्रेन आली आमची आणि यश येतो आता आम्ही. बाय गाईज, भेटूया भेटूया भेटूया.
देवण चल बाय, भेटूया. तो आमच्या सोबतच येतो. सोबतच आहे, चला भेटूया. सो आमची मंडळी आता चालली आहेत. बाय बाय. आणि ट्रेन सुद्धा आली आहे. सो चलो हम भी निकलते आता. सगळेजण बसलोय आता फायनली आणि बसायला पण जागा भेटली. आणि आता पहिलंच आल्या काहीतरी खायचं म्हणून आम्ही खातोय चायनीज भेळ या खायला. हा थँक्यू. आता बघा आमची भेळ खाऊन चालूच आहे. पण आता लगेच आम्ही समोसा, फाफडा समोसा मागवलाय. फाफडा समोसा. ट्रेन मध्ये खाण्यापिण्याचे हाल नाही होत नाही. खात राहा. मजा. लवकर गोंधळ कर, आम्ही लगेच जेवायला येणार आहोत. दुसरं लग्न करावं लागेल त्याला. हा गोंधळात नाही दरवर्षी असतो ना रे गोंधळ. नाही लग्नालाच करतात. अरे बापरे, मग बाजूला कोणाचं असेल तर बोलो. हा विकायला लागेल नाही ठीक आहे लय खर्च झाला. चालेल. चल बाय. चला इथून आता नागोठण्याला उतरतोय. हा बाकी आमचा प्रवास अजून संपलेला नाही. आम्ही आता चाललोय श्रीवर्धन. त्यामुळे आता पहिलं जाणार माणगावला. मग काय करायचं प्लॅन तुम्हाला दाखवूच, पण नंतर मग पुढचा प्रवास चालू करू. काय किशोर? आता खडतर प्रवास पुढे आहे. येस, माणगाव नंतर बघाल तुम्ही अवस्था. या हा चेहरा बघून ठेवा. हा चेहरा बघून ठेवा. माणगाव आलेला आहे आणि आजोबा आजींसोबत बोलून पण मजा आली. आमचा प्रवास पण कळला नाही आम्हाला. सो आता आम्ही निघतो. तुम्ही पण सावकाश जा. हा फायनली माणगावात पोहोचलोय. तोंड बघा आता. आणि अवतार बघा. आता जेवायला थांबलोय. जेवू इथे आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करू. पण प्रवास अजून संपलेला नाहीये, त्याच्यामुळे खाऊ आणि मग निघू. रेडी? स्टडी गो. जेवायला जेवण आलेलं नाही पण जेवून निघू. फायनली घरी आलोय आणि वाजलेत खूप लेट झाला ऍक्च्युली. त्याच्यामुळे जास्त पण लेट नाही झालं. 12:15 वाजले घरी यायला. पण मस्त गेला दिवस, मजा आली. आणि नेहमीच सोबत सगळे आमचे मित्र असले की सोबत मजाच येते. त्याच्यामुळे तो दिवस पण चांगला जातो. सो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि लाईक करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असे चांगले ब्लॉग्स येत राहतील. हा या वर्षातला पहिला ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉगपासून आपण काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट चालू करणार आहोत. ती तुम्हाला सांगेनच काय असेल ती. पण तोपर्यंत स्टे ट्यून आणि असेच आमचे ब्लॉग बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah, working. वाईट झालंय. सो अशा पद्धतीत जरा तिथं चिल आहे. म्हणजे एवढी पॉझिटिव्ह जागा आहे ना ती. अरे बिरे काय पकड आहे तर. अरे लाभ आहे. अरे ग बस. वाद झाला किशोर. मला फुल करायचं. एक नंबर आहे. And I wanna be paid, yeah, every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah, I'm always trying new things, yeah, that's how you grow and succeed, yeah, man, you just gotta believe, yeah, so listen up while I proceed, yeah, want a couple $100 grand, like, yeah, got a couple hundred plans, like, yeah.